नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भोंदूबाबा अशोक खरातने किती महिलांचा गर्भपात केला याचा SIT कडून तपास होणार, सूत्रांची माहिती. नाशिकमधील 3 ते 4 डॉक्टर SITच्या रडारवर. भोंदूबाबा अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. 6व्या गुन्ह्याचा SITने घेतला ताबा. खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. पालघरच्या वाडामध्ये भीषण स्फोटात 2 कामगारांचा जागीच मृत्यू तर 4 कामगार गंभीर जखमी. फटाका फॅक्टरीत उपसभापती नीलम गोरे यांनी भेट देत केली पाहणी. तुळजाभवानी मातेला नियम डावलून 6वी सिंहासन अभिषेक पूजा. मातेच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी दररोज सकाळी 5 सिंहासन पूजा आणि सायंकाळी केवळ 2 सिंहासन पूजा घालण्याचा नियम डावलून पूजा करणाऱ्या पुजाऱ्यावर 5 वर्ष मंदिर प्रवेश बंदी आणि सुरक्षा रक्षकाच्या कंपनीला 1 लाख रुपयांचा दंड. वाशिमच्या आडोळ प्रकल्पातील पाणी पातळीत घट. 8 ते 9 दिवसाआड पाणीपुरवठा. प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांना पाणी टंचाईचा फटका. बीडच्या विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑपरेशन झालेल्या महिला रुग्णांना बेड नाही, खाली झोपून घ्यावे लागतायत उपचार. बीडमध्ये ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा आशयाचा बॅनर लावून संतप्त हिंदू संघटनेकडून लेन्स कार्ड दुकानाला टाळं. बीडच्या उमापुरात किरकोळ वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी. हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. अकोल्यात 2 मुलींनी धाडस दाखवत छेडछाड करणाऱ्या एका रोमिओला चांगलाच धडा शिकवला. संबंधित व्यक्ती मुलींना अश्लील इशारे करत असल्याचा आरोप. मुंबईतील वडाळा टीटी पोलिसांनी कारमधून पिस्तुलासह 8 जिवंत काडतुसं केली जप्त. पोलिसांकडून दोघांना अटक. एका फरार आरोपीचा शोध सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.